सकाळी सकाळी तोडत आहे कैरी हळद मीठ लावून खाण्यासाठी. तर बघू शकता किती छान अशा कैऱ्या आलेल्या आहेत आपल्या झाडाला. खरं तर त्याचे आंबे होऊन द्यायचे होते, पण हे मला न्यायचे आहेत पुण्याला. पण मी 2च तोडले आहेत. चिंगूसपणा केलेला आहे जरा, कारण काय उपयोग नाही तोडून कैऱ्या, तर कधी पण खायला भेटतात. पण आंबे कसे असतात, त्याची चव कशी आहे आंब्याची ती आपल्याला कळेल म्हणून 2च तोडलेले आहेत आणि बाकीचे सगळे तसेच ठेवलेले आहेत. आपण बघू पुढे आंबे कसे होतात तुम्हाला तर दाखवेलच मी व्हिडिओ. तर जेव्हा आपण तोडू तेव्हा. आणि 2 तोडलेले आहेत मी, कारण संग न्यायच्या होत्या मला. तर बघू शकता छान अशा झालेल्या आहेत. आणि कुठलं नाव काय आहे माहीत नाही, पण मला एका ताईने सांगितलं होतं कमेंटमध्ये की ते कुठलं काहीतरीच नाव सांगितलं होतं, माझ्या लक्षात नाही आता. तर बघू शकता अशा प्रकारे मी 2 कैऱ्या तोडलेल्या आहे. आणि नंतर तोडलेली आहे भेंडी, कारण ही भेंडीकडे लक्ष नव्हतं. इतकी मोठी मोठी, इतका कंटाळा आला आहे ना या भेंडीचा, इतकी मोठी मोठी होऊन गेलेली आहे. 4-5च झाडं आहे, पण रोज 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 तोडावी लागते ती भेंडी, नाही तर इतकी मोठी मोठी होऊन जाते. काल परवा तोडली नाही कामामुळे, तर बघा इतकी मोठी होऊन गेली आहे ना. मी पूर्ण भेंडी तोडून झाल्यावर तुम्हाला दाखवते. आणि थोड्याशा गवारच्या शेंगा पण निघाल्या होत्या झाडाला, तर म्हटलं चला त्या पण तळून खाऊ. तर बघू शकता इतकी सारी 2-3 दिवसाला आहे ना 1 किलो भेंडी निघते. आणि झाडं जर तुम्ही बघितले असतील ना, फक्त 5 का 6 झाडं आहेत, पण खूप सारा लाग त्या भेंडीला आहे. आणि एकदम सेंद्रिय आहे, ऑर्गॅनिक भाजी आहे आपली भेंडी. तरी बघा इतकी अशा कैऱ्या आणि इतकी भेंडी निघालेली आहे. तर ही भेंडी ना, भेंडीच आहे ती, रोज रोज खायचा कंटाळा आलेला आहे त्या भेंडीला. तर बघू शकता छान असे गुलाबाचे फुलं पण फुललेले आहेत आपले, पण छोटे छोटे आहे, छोटे छोटे आहेत अजून. आणि आता या कैऱ्या धुवून स्वच्छ करून ठेवावं लागतील, कारण त्याला म्हणजे नाही का ते उतत असतं म्हणतात ते चिक, नाही का. बघू शकता तुम्ही. तर अशा निबर निबर भेंड्या होऊन गेलेल्या आहेत, पण काढून घेतलेल्या आहेत. जेवढ्या जेवढ्या कवळ्या आहेत तेवढ्याच चिरणार आहे. त्या बाकीच्या मोठ्या नाही चिरणार, मला आवडत नाही त्या मोठ्याल्या भेंड्या. तर छान अशा भेंड्या निघाल्या आहे. आणि मी तुम्हाला अजून एक दाखवणार आहे. आपली लाल परी कशी झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता. हे बघा आपली स्ट्रॉबेरी आता अशी झालेली आहे. मला खरंच खूप नवल वाटतं आहे, खरं काय एक स्ट्रॉबेरी दाखवायची बघ, खरंच ना. बघा किती छान झालेली आहे. तर नेमकं आम्ही पुण्याला जातो आणि ती पिकून जाणार आहे. काय माहिती खायला भेटते का नाही भेटते. खरं तर देवाला ठेवायचं होतं, कारण पहिलं फळ होतं, देवाला ठेवायचं होतं. पण आता काय माहिती आम्ही राहतो की नाही ते. बघू. तर मी तोडत आहे नंतर पूजेसाठी फुलं. तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे भरपूर सारे फुलं आहेत, तर काय तेच तेच दाखवणार. रोज जास्वंद आहेत, मोगरा आहे, अजून काय आहे, गुलाब आहे, कृष्णकमळ आहे, अजून भरपूर फुलं आहेत. काय त्याचे फुलाचे तरी नाव सांगायचे. आणि निशिगंधा पण आहे. आता नवीन फुलं आलेले आहेत आपल्याकडे. तरी बघा इतके असे फुलं आणि इतके भाजीला काढलेलं आहे. तर मस्त अशी भेंडीची भाजी, भेंडीची भाजी नाही बनवणार, भेंडी नाही का तशीच नुसती चिरून मिरच्या टाकून तळणार आहे भेंडी, म्हणजे फ्राय करणार आहे. तर बघू शकता इतकं छान असं आपलं सर्व आपल्याला भेटलेलं आहे. फुलं आणि भाजी आणि कैऱ्या. कसा वाटला बेत आजच्या भाजीचा नक्की सांगा कमेंट करून. आणि एकमेकाला सपोर्ट करत जा. त्या रुपाली लाईफस्टाईल म्हणून ताई आहेत ना, तर त्या सकाळी माझ्या लाईव्हला आल्या होत्या. तर त्यांना प्लीज सर्वांनी सपोर्ट करा, त्यांचे पण व्हिडिओ बघा. छान छान व्हिडिओ असतात. तर हे बघू शकता तुम्ही. हे राहिली होती कट करायची, काय नाही हे दासू काय, शेवंती, शेवंती आहे नाही का, शेवंती सॉरी, शेवंती आहे. तर ती कट करायची राहिली होती, कारण ही कुंडीतली आहे नाही का. पण या अगोदर लावलेल्या आहे. तर या 5 का 6 4-5 कुंड्या आहेत या. तर या कुंड्या अशा याचे पण शेंडे खुडून घेणार आहे, जेणेकरून ते जास्त असे म्हणजे उंच नाही वाढणार. उंच वाढलं का 1-2च फुलं येतात. आणि जे करून असं खाली ढेरेबाज जेव्हा शेवंती होईल ना आपली, तेव्हा छान फुलं येतात. ही पिंक कलरची शेवंती आहे, म्हणजे फिक्कट फिक्कट गुलाबी कलर आहे, खूप सुंदर आहे. फुलं आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. तर अशा प्रकारे मी शेवंती कट करून घेतलेली आहे. आणि चला आपण भेटू परत. आता आम्ही करणार आहोत भेंडीची भाजी. तुमचा मेनू नक्की कमेंट करून सांगा. आणि या असे का मिरच्याचे रोप आहेत, तर ते आता लावायचे आहेत, पण लावू आता तिकून आल्यानंतर. हे बघा असे हिरवे हिरवे मस्त मिरचीचे रोपं भरपूर उगवलेले आहेत. हे काय आपण बी वगैरे काही टाकलेलं नाही आहे, आपोआप उगवलेले आहेत. ते खत असल्यामुळे उगून जातात. त्याचं थोडं जरी असं बी वगैरे पडलं तर. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमधून एकमेकांना सपोर्ट नक्की करत जा. चला आपण भेटू परत. चला आता मी बनवते भेंडीची भाजी. खूप ऊन आहे,
आणि काम पण खूप आहे. ऊन असलं म्हणून काम कमी होत नाही. चला.